प्रलंबित पगार, बक्षीस बिल व उर्वरित रक्कम काढण्यासाठी लाचेची मागणी करून 23,000 रुपये स्वीकारल्याचा आरोप न्यायालयात सिद्ध झाल्याने येथील जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश योगेश राणे यांनी वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालयातील तत्कालीन वरिष्ठ श्रेणी लिपिक संतोष जनार्दन ठाकूर यांच्यासह 2 दोषींना 4 वर्ष कैदेची आणि प्रत्येकी 50,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली। या खटल्याची पार्श्वभूमी अशी, येथील वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालयातील तत्कालीन वरिष्ठ श्रेणी लिपिक संतोष जनार्दन ठाकूर यांनी व अन्य एका जणांनी तक्रारदाराकडे प्रलंबित पगार, बक्षीस बिल व उर्वरित रक्कम काढण्यासाठी लाचेची मागणी केली होती। या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यावर त्या तक्रारीची पडताळणी करून तत्कालीन उपअधीक्षक गणेश जबादवाड यांनी सापळा रचून 23,000 रुपयांची लाच स्वीकारताना ठाकूर व श्री महालक्ष्मी प्रशाला, सोलापूरचे तत्कालीन प्रयोगशाळा परिचर उमेश काळे यांना रंगेहात पकडले होते। या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात 2016 मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम 7, 12, 13, 1 ड सह 13(2) अन्वये संतोष ठाकूर, उमेश काळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून तपास अधिकारी तत्कालीन उपअधीक्षक गणेश जबादवाड या दोन्ही आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते। यावर जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयात सुनावणी झाली। त्यात संतोष ठाकूर सेवानिवृत्त आणि उमेश काळे यांच्या विरुद्ध आरोप न्यायालयात सिद्ध झाल्याने जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश योगेश राणे या दोन्ही दोषींना प्रत्येकी 4 वर्ष कैदेची शिक्षा आणि प्रत्येकी 50,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली। पैरवी अधिकारी म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयाचे उपअधीक्षक गणेश कुंभार यांनी पैरवी अधिकारी, कोर्ट पैरवी अंमलदार म्हणून सहाय्यक पोलीस फौजदार SV कोळी, पोलीस नाईक संतोष नरोटे आणि APP म्हणून दत्ता पवार यांनी कर्तव्य बजावले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।